रात्री उशिरा ये-जा करणाऱ्या नागरिकांना लुटणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला त्याच्या साथीदार देव जाधव याच्यासह कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे। रेल्वे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेला प्रशांत वडते स्वतः आरपीएफ जवान असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटत असल्याचं पोलीस चौकशीत उघड झालं। आता या दोघांनी किती जणांना लुटलं याचा तपास पोलीस करतायत। महानगरपालिकांमध्ये युती करून निवडणुका लढवायच्या की स्वबळावर असा प्रश्न शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये निर्माण झालाय। मात्र असं असताना दोन्ही पक्षांकडून स्वबळावर लढायची तयारी सुरू झाली आहे। माघाटने विधानसभा क्षेत्रातील आमदार प्रवीण दरेकर यांच्या मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 26 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालं। यावेळी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते। मीरा भाईंदर महापालिकेच्या कार्यालयामध्ये घुसून स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। यावेळी नगर रचनाकार दिलीप घेवारे यांच्या नामफलकावर शाई फेकत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। यूएलसी घोटाळ्यात दिलीप घेवारे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप धुडगूस घालणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला। यूएलसी घोटाळा प्रकरणी नितेश राणे यांनी विधानसभेत मुद्दा मांडला होता। या प्रकरणी ठाणे शहर क्राईम ब्रांच तपास करत असून 4 बिल्डरांना अटक करण्यात आली आहे। नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मालमत्ता कर थकवणाऱ्या 8,800 थकबाकीदारांची यादी तयार केली आहे। यापैकी 830 मोठ्या थकबाकीदारांना थकबाकीसह मालमत्ता कर भरण्यासाठी 48 तासांची नोटीस बजावण्यात आली आहे। पनवेलमध्ये एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेनं कारवाई करायला सुरुवात केली आहे। यामुळे अनेक हातगाडी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे। या कारवाईविरोधात हातगाडा कामगारांनी पनवेल महापालिका कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त केला। पनवेल तालुक्यातील कळंबोली हा सिडकोनं विकसित केलेला नोड सध्या रस्त्याच्या समस्येनं ग्रस्त आहे। तक्रार करूनही समस्या सुटत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। या प्रकरणी कळंबोली भाजपच्या कार्यकर्त्यांनी सिडको कार्यालयावर धडक मोर्चा नेत रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल जाब विचारला। आंदोलनानंतर सिडकोनं 30 दिवसात रस्त्याची कामं केली जातील असं आश्वासन दिलं। उल्हासनगरमध्ये टीम ओमी कलानीचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झालाय। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला दिलेल्या काही जागा भाजप परत घेण्याच्या तयारीत आहे। यामुळे रिपब्लिकन पक्षात असंतोष निर्माण झाला असून युती तोडून वेगळा पर्याय निवडण्याच्या तयारीत रिपब्लिकन पक्ष आहे। त्यासाठी त्यांनी भाजपला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। कल्याण महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील आवारात धामण आढळून आली। चक्क रुग्णालयाच्या आवारात 8 फुटाची धामण बघून रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांची भंबेरी उडाली। यावेळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी धामण पकडल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।